नको नको ए राहू दे उतरून येऊ दे. गाडी निसते ते दिसणार नाही. अल्ताफ भाई बाजू काटो. अधिक वेळ घातला जे मागे आहे त्यांना विनंती आहे पुढे बसा. भरती काय नाही, आपण भारतीय नागरिक आहोत. भारतीय बैठक पुढे या. आपला कार्यक्रम बघ. कालच साहेबांची ट्रेनिंग संपली. असा भरपूर गवगाव झाला. कोणाला चांगलं वाटलं आमच्या सारख्याला मेरा भाई. पण एक सांगतो, साहेबांनी जी दिला त्या माऊलीच्या या दरबार दुआ मौलाना साहब लेके आए. आमचे जीजस प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांचा आपल्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत. बापूजी यांचा पहिला सर्वप्रथम फेटा घालून या ठिकाणी सन्मान होत आहे. अगोदर फेटे घातले जातील, त्यानंतर आमच्या या ठिकाणी कन्या आणि खास या सोहळ्याला आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार वारकरी संप्रदायासाठी ते मुंबईला गेले असल्यामुळे आपले युवा नेते सुनील बापू लंके पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रियांका उत्कर्ष आलोने या कन्या या ठिकाणी साहेबांचा नाही, पुरुष आहे की स्त्री आहे म्हणूनच आपण या ठिकाणी महिला भगिनी आली की जय हरी माऊली म्हणतो आणि पुरुष जरी आला तरी समानता. आणि शेवट खारे साहेबांना आपण बोलून देणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रसंगी आपण नेवासकरांनी एका शॉर्ट मेसेजच्या द्वारे नेहमी चांगल्या लोकांच्या पाठीमागे उभा. आपल्याला या अगोदरही सांगितलेलं आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांचं फारसं कधी जमलेलं नाही नेवासा पोलीस स्टेशन. परंतु आपला सत्कार करावा तो मी एकट्याने न करता पूर्ण गावाने करावा, शहराने करावा, तालुक्याने करावा याबद्दल खरं मनापासून वाटलं की करायलाच पाहिजे. त्याची कारणं होती की ज्या शहरात आता माझं वय 47 आहे, साधारणतः 10-11 वर्षापासून मला पोलीस स्टेशन समर्थ आहे. कारण त्या प्रभागामध्येच मी राहतो आणि पोलिसांचं कामही बघतो, चांगलं बघतो, वाईट बघतो. अनेक अधिकारी बघितले, पोलीस बघितले, परंतु मी खरोखर सांगतो आतापर्यंत मी आपल्यासारखा एकही अधिकारी बघितला नाही. मी छाती ठोकपणे सांगतो या 3 महिन्यामध्ये खारे साहेबांनी एकही हरामाच्या रुपयाला हात लावलेला नाही हे मी अभिमानाने छाती ठोकपणे सांगतो. 2 नंबर धंदे व्यवसाय हे चालूच असतात, परंतु तेही साहेबांनी बंद केले, त्याबद्दल दुमत नाही. परंतु तरुणांची सगळ्यात मोठी शोकांतिका असते की या शहरामध्ये, या तालुक्यांमध्ये अनेक तरुण बेगुन्हेगार असतानाही गुन्हेगार घडवले गेले. ते काही राजकारणापायी घडवले गेले असते, परंतु ते गुन्हेगार घडवायचे का नाही घडवायचे हे अधिकाऱ्याच्या हातात असतं. आणि आपण आपल्या संसद विवेकबुद्धी जागृत ठेवून कुणालाही पहिलं काय झालं हे मला माहिती नाही, हा पहिला वाल्या होता आता वाल्मिकी झालं एवढंच मला माहिती आहे. त्यामुळे मागचं बॅकग्राऊंड पहिलं काय असेल हे मला माहिती नाही, पण तो आज जनतेमध्ये मानाने जगतोय हे साहेबांसाठी महत्वाचं होतं. म्हणून साहेबांचे काना अनेकांनी भरवण्यात आले. वेगवेगळ्या मुलांसाठी नवीन पोरं येतात, कोणी प्रत्येक सामाजिक कार्य करत असताना कुणाचं 19-20 होत असतं. आणि मग इथली पद्धत अशी साहेब का कोणताही अधिकारी आला का आमच्या गावातले जे काही फार म्हणजे प्रतिष्ठित समजणारे लोक आहेत पहिले जातात, एक 100 रुपयाचा बुके घेतात, साहेबांपुढे जातात, सत्कार करतात आणि सत्कार करता करता एकदा दोनदा भेटी घेतात आणि मग त्यांची लाईन चालू होते. सुलतान नालायक आहे, पारखे नालायक आहे, अमुक नालायक आहे या पद्धतीने. आणि त्या अधिकाऱ्याच्या मनात त्या अधिकाऱ्याने सुलतानला पाहिलेलं नसतं, पारखेला पाहिलेलं नसतं, परंतु त्याच्या मनावर बिंबवलं जातं हे लोक नालायक आहेत, त्यांचा अर्थ त्या पद्धतीने पाहिजे. अशा अनेक अधिकाऱ्यांनी आमच्या इथं कमीत कमी बरेच असे विनाकारण गुन्हेगार तयार केले, ज्यांच्या मनात कधी
इच्छा नसताना त्यांनी गुन्हेगार केले. गुन्हा घडूच नये यासाठी कोणत्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले नाही असं मला वाटतं. परंतु ते प्रयत्न केले इमानद्वारे खाडे साहेबांनी केलेले हे मला वाटतं. ही तळमळ अशा 2001 पासून महेश मापारी सारखे आमच्यासारखे बरेचसे कार्यकर्ते काही मुस्लिम समाजामध्ये असतील काही हिंदू धर्मामध्ये असतील तर त्यांनी काही कारण नसताना 302 सारखे गुन्ह्यात सुद्धा त्यांची नावं ओळखली गेलेली आहे. आणि आजही त्यांच्या पोलीस रेकॉर्डवर सर्व गुन्हे निर्दोष झालेले असतानाही त्यांच्या हिस्ट्री लिस्टवर ते आमच्या लोकांची नावे आहेत. परंतु खाडे साहेबांनी त्यांना गुन्हेगार म्हणून कधी नाही पाहिलं. आज समाजामध्ये ते सामाजिक कार्य करतात, समाजाचं नेतृत्व करतात, 4 लोकांचे वाद मिटवतात, चांगलं काम करतात. या दृष्टीने खाडे साहेबांना पाहिलेलं आहे. म्हणून मला खाडे साहेबांचा सन्मान सत्कार करावा असं वाटतं. कधी कुणाचा 1 रुपया त्यांनी 100% घेतलेला नाही. हे करत असताना त्यांना अनेकांचा वाईटपणाही घ्यावा लागलेला आहे. आमचाही थोडासा रोष तुमच्यावर आलेला होता साहेब सुरुवातीला, परंतु करावं तरी काय. कधी कायद्यात राहायचं धोरण नेवासकरांना माहिती नव्हतं आणि कायदा 2 व्हीलरवर पण आपल्याला असं चालवावं लागतं हे माहीतच नसताना कधी काडीचा मार बसला तर ते वाईट वाटलेलं असताना मनातून वाईट वाटायचं असं कुठं असतं का. परंतु ती शिस्त लावत असताना शिस्त लागली, परंतु दुःख एकच वाटतं त्यांची मामा थोडं दम का तुमचं पण होणार आहे. अंत वाटते की ही शिस्त नेवासकरांच्या अंगाला लागायला लागली होती आणि आपली कार्यकाळ संपलेला आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की नेवासकर सहजासहजी एक तर इथून माणूस सस्पेंड होऊन जातो किंवा कंट्रोल रूमला जातो अधिकारी, बरोबर ना. नेवासकरांचा इतिहास मला वाटतं पहिला अधिकारी असेल की नेवासकर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन मन धनापासून खर्च करून आपला सत्कार सन्मान सोडला. आपलं काम उत्कृष्ट आहे, परंतु हे काम इथं थांबायला नको साहेब. हे करता करता थोडंसं तुमचे एक मोठा बंधू म्हणून थोडंसं काम पण टोचतं की आज तुमचा कार्यकाळ नवा आहे साहेब. हे नवीन नवीन होत असतं, पण वय वर्ष 58 रिटायरमेंट पर्यंत याची आपण दक्षता घेतली पाहिजे हे सुद्धा आपल्याकडून आम्हाला अभिप्राय आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी म्हणजे मी आभार वगैरे मानायच्या आधी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो, थोडंसं वाढलं असेल, परंतु याच्यामध्ये काय करायला पाहिजे, नेवासकरांच्या वतीने काय द्यावा असं आम्हाला वाटत होतं. काय द्यावा तर पैसे पाण्यात याची किंमत होत नाही. म्हणजे पैसा देऊ शकतो किंवा आणखी काही सोन्याचं प्रेझेंट देऊ शकतो की इतर, परंतु एक सन्मान चिन्ह आपण इथं नेवासकरांच्या वतीनं हे दिलेलं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही वाक्यरचना आहेत की तुम्हाला कायम जाणीव तुमच्या कर्तव्याची जाणीव करत राहत आहे. सन्मान कशासाठी असतो, सन्मान असतं फुल हार घेण्यासाठी नसतो. सन्मान ह्या जबाबदाऱ्या वाढत असतात. हे तुमची आमच्या सन्मानाने तुमची जबाबदारी या तुमची वाढलेली आहे. त्यानंतर नेवासकरांच्या वतीनं आम्ही एक छोटंसं प्रेझेंट असं आणलेलं आहे, त्याची किंमत फार नाही, पण अंगावर घातल्यावरती अरबो रुपये दिले तरी त्याची किंमत होणार नाही. असं आम्ही एक 3.25 मीटरचा वर्दीचा कपडा नेवासकरांच्या वतीने तुम्हाला प्रेझेंट देत आहोत. आणि तो प्रेझेंट याच्यासाठी आमची अपेक्षा एवढी आहे साहेब, तुम्ही प्रमोशनातून नाही, प्रमोशनातून DSP नाही व्हायचं, तुम्ही पुन्हा एक चान्स घ्यायचा, UPSC द्यायची आणि DSP व्हायचं आणि अहिल्यानगर DSP व्हायचं आणि आमच्या नेवाशांनी दिलेल्या ड्रेसचा कपडा या अहिल्यानगरच्या DSP ऑफिसमध्ये बसून घालायचा. तो आमच्या नेवासकरांसाठी खूप खूप मोठा सत्कार होईल एवढं बोलतो. खाडे साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. जबाबदाऱ्या ह्या कुणालाही येत नाही साहेब, देव कुणाला पण क्वालिटी वाढलाच देतो. ती जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे. न्याय देवतेचं काम तुम्ही करणार आहात, वंचितांना शोषितांना न्याय देतात, गुन्हेगार घडवण्यापेक्षा गुन्हा घडणारच नाही याकडे आपण लक्ष देतात अशी अपेक्षा करतो. नेवासकरांच्या वतीनं तो सन्मान होणार आहे. परंतु मी विनंती करतो की प्रत्येकाने 2-2 मिनिटात थोडंसं मनोगत व्यक्त करावं. ज्यांना करायचं आपण नेवासकरांच्या वतीने यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे मान्य करा. स्टेजवरती फार गर्दी करू नये आणि नंतर वैयक्तिकरित्या आपल्याला ज्यांना त्याचा सत्कार करायचा आहे त्यांनी करा. अगोदर सर्व धर्म न्याय देवता हेच आपले दैवत समजून आपण समाजातील प्रत्येक उपेक्षित व वंचित आणि शोषित न्याय घटकांना न्याय देणारच हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पुढील वाटचाली शुभेच्छा. आपल्या कर्तृत्वाला नेवासकरांचा मानाचा मुद्रा खाडे साहेबांचा. ज्ञाने
ज्ञानेश्वरी त्याची रचना केली म्हणून प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की भगवद्गीतेवरती आपण हे जे अद्भुत असं भाष्य केलेलं आहे, हे सामर्थ्य आपल्यामध्ये आलं कुठून? त्यावेळेस एक ओवी आहे, त्यांनी सांगितलं, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. अर्धी ओवी मी आपल्याला सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, अनंत कल्पपर्यंत खरं बोलण्याचं आणि खरं वागण्याचं तप माझ्याकडून घडलं, म्हणून भगवद्गीतेवरती भाष्य करण्याचं. आणि त्यांना हा जो मोठेपणा प्राप्त झाला आणि एवढा गौरव नेवास्कर करतायत, याचं कारण काय? तर त्यांचं जीवन देखील सत्यवादी आहे म्हणून हे घडलेलं आहे. आणि गोष्ट अशी आहे, मगाशी बोलले संजू भाऊ, नेवास्कर सहजासहजी कोणाला स्वीकारत नाही. नेवास्यानं स्वीकारावं यासाठी खूप सत्य वागावं लागतं. ज्ञानोबारायांनी भावंडांचा अनेक ठिकाणी छळ झाला, पण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी 2.5 वर्ष रमले आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली. नेवास्करांनी त्यांना प्रेम दिले. नेवास्करांनी ज्ञानोबारायांना स्वीकारलं याचं कारण आहे ती ओवीच. ज्ञानोबाराय म्हणतात, मी अनंत जन्मपर्यंत सत्य वागण्याचं आणि सत्य बोलण्याचं काय केलं? तप केलं. त्या गोष्टीचा संदर्भ आज आपल्याला सांगता येणं शक्य आहे की साहेबांनी देखील सत्यवादिता जपली म्हणून त्यांचा हा एवढा मोठा भव्य सत्कार या ठिकाणी होतो आहे. आणि भविष्यातही त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये ते सत्यवादी राहून आपला नावलौकिक वाढवतील. आणि ते पुण्यवान यासाठी मी मानतो की त्यांच्या कार्याचा आरंभ ज्ञानोबारायांच्या या पवित्र भूमीतून झाला. ज्ञानोबारायांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहतील. रामकृष्ण. मला संजू नानाचा फोन आला परवा, आपल्याला असं करायचं आहे. 1-2 मिनिटं मी तर थोडं शॉक मध्येच गेलो. तर मला आतापर्यंत संजू नानाचे बऱ्यापैकी आंदोलन आहेत, पोलीस अधिकाऱ्याच्या पोलीस स्टेशनच्या झालेले आहेत, परंतु एक निश्चितपणे आमचं बोलणं झालं. म्हणजे खूप छान उपक्रम आहे. त्या कार्यकालाच्या निमित्तानं 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर त्यांनी जो कामाचा सपाटा लावला, जे बेकायदेशीर काम करणारे लोक होते, 2 नंबरचे जे काम करणारे लोक होते, जे शिस्त मोडणारे लोक होते, कायद्याचा भंग करणारे जे लोक होते, त्यांना धडा शिकवण्याचं काम निश्चितपणे आडे साहेबांनी केलेलं आहे. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून या ठिकाणी या पदावर कुटुंबाच्या दृष्टीने, त्यांच्या गावाच्या दृष्टीने खूप अभिमानाची बाब आहे. आणि आज नेवास्करांच्या साक्षीने नेवास्कर त्यांचा गौरव करतात, नेवास्कर आपला गौरव करतात. निश्चितपणे ही खूप अभिमानाची बाब आहे खडेसाहेब. परंतु आता जसं म्हणलं, सहजासहजी नेवास्कर काय बोलला, सहजासहजी सोडत नाही, परंतु आपला निश्चितपणे या ठिकाणी सत्कार होतोय. हा पहिला असा सत्कार, जाहीर सत्कार एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा आहे. आणि या निमित्तानं मी एवढंच म्हणेल की हा सत्कार सोहळा होत असताना, हा आपला गौरव सोहळा होत असताना निश्चितपणे आपली जबाबदारी, आता 3 महिन्याचा कार्यकाल संपलेला आहे परीक्षा म्हणून कुठलंही काम, कुठलंही आस्थापना, कुठलंही संस्था उभी करणं सोपं असतं, परंतु ते टिकवणं, पुढे चालून खऱ्या अर्थानं खूप अवघड असतं. आपला हा परीक्षा दिन काळ आता 3 महिन्याचा संपलेला आहे. इथून पुढच्या काळात आपली आता सुरुवातच झालेली, याच पद्धतीचं काम आपल्या हातून हो. आणि कसं असतं साहेब, सिस्टीमच्या विरोधात जाणं हे सुद्धा काही सोपं नाही. आता तुम्ही नवीन आहात म्हणून आतापर्यंत ठीक आहे, मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही, पण सिस्टीमच्या विरोधात जाणारा माणूसच खऱ्या अर्थानं सिंगम ठरत असतो. ठीक आहे, आपल्या अनेक ठिकाणी बदल्या होत्या, बदल्यालाही दुमारू नका. बदल्या झाल्याने काय फरक पडत नाही, पण तुमचं जे ध्येय आहे, आपले जे संस्कार आहेत, ते निश्चितपणाने सर्व समाजाच्या सेवेकरता, सर्व समाजाच्या हिताकरता सदरक्षण आहे, फलनिग्रहण आहे, हे जे आपलं ब्रीदवाक्य आहे, त्या ब्रीदवाक्याला आपण निश्चितपणे न्याय देता येईल पुढच्या काळामध्ये, अशी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. स्वप्नील भाऊ त्यांचं अभिनंदन करतो. एवढ्या लोकांमध्ये मला बोलायला चान्स दिला. आणि मी आता सांगतो म्हणजे साहेब, खरोखर आमची नेवाशाची पूर्ण नागरिक नेवाशाचे पूर्ण सुटणे सगळे पक्षातले लोक येत आहेत. पण आता या लोकांनी समजून घ्यायचं आता की पीआय आला त्याला लगेच फुलं हारण काही घेऊन द्यायचं नाही अजिबात. काय संबंध आहे साहेब, काय व्हायची पीआय आला का चाललंय त्याला फुलं द्या, हार द्या,
आणि मग ते काय करायचे का मग माऊली मला असं आहे तसं आहे, तुम्ही आम्हाला पाहिलं नाही साहेब, आम्ही काय त्रास दिला मला, मग आमच्यावर मग त्याच्याकरता सगळ्यांनी आता आपण साहेब मी 40 वर्ष वय माझं, मी अजून कोणत्याही पोलिसाला हार तुला फुला त्याचा म्हणजे तयार होता. एक तर म्हणजे काय माहिती साहेब, आमची कोणत्या पीआयचा कार्यकाळ पूर्ण होतो, तुम्ही तक्ता पाहिला असणार आले ते तक्ता म्हणजे पूर्ण होत नाही. कारण काय होतं, एकामेकावर माणसं सोडणे, पीआयनी बोलणे यांना त्यांच्यावर सोडणे, त्यांना यांच्यावर सोडणे, मग त्याचा कार्यकाळ पूर्ण होत नसतो. तुमचं एक उदाहरण असं आहे बा, तुमच्याकडे मी येऊन भेटणार तुम्हाला, पण तुमच्याकडे आज कधी दादा आहे सर तिथं कधी भाजी बिघडत माझी काय सांगता येत नाही. कारण काय एवढं चालू म्हटलं आपण नगर रडवायला वाटणार ना, कारण आपण गरची बसले बरं 3 महिने, मग तुमच्या कार्यक्रमाला एवढं द्यायचं मला कारण का बस तुमचं काम चांगलं होतं आणि मी कोणाला काही म्हणजे कधीच हा पुढे दिले नाही. आणि खरोखर देवाचा फक्त शेअर होतं साहेब तुमच्याकडे, पूर्ण तालुक्याने पाहिलंय, पूर्ण नगर जिल्ह्याने पाहिलंय तर तुमचं काम काय होतं. त्याच्याकरता मी तुम्हाला एक प्रतिमा आणलेली आहे ती आहे रामराज्याची. खरंच तुम्ही ह्या आमच्या नेवासा तालुक्यामध्ये रामराज्य घडून आणलं, रामराज्य सारखे काम केले होता. आणि त्या दिवशी नगर जिल्ह्याचं परेडचं नेतृत्व करण्याची संधी खाडे साहेबांना मिळाली. परेड संपली आणि त्यांना बाजूला एका मोठ्या माणसाने घेतलं आणि कानात सांगितलं, साहेब जरा सबुरीनं घ्या. कारण त्या माणसापर्यंत ज्यांच्यावर अन्याय झाला असं वाटलं त्यांनी कानात त्यांचं सांगितलं, परंतु त्या कोणत्याही सबुरीला साहेबांनी न जुमानता कारवाईचा बडगा हा चालूच ठेवला, एकही खाडा नाही केला. आणि त्यामुळं पत्रकारांना काय लागतं तर बातमीची भूक असते आणि ती बातमीची भूक खाडा न करता खाडे यांनी ती करून दाखवली. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये एक त्यांचं वेगळं असं नेतृत्व बहरलेलं आहे. ते आल्यावरती त्यांना असं वाटलं की पत्रकारांशी संवाद साधावा, कारण पत्रकार म्हणजे जन देखे सरकार ते देखे पत्रकार असं असतं. आणि म्हणून आमच्या सगळ्या पत्रकारांशी त्यांनी बंद खोलीत चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मला 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी भेटलेला आहे आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जे सांगितलं की मी हा एक जनसेवक म्हणून काम करणार आहे, न खाऊंगा न खाणे दूंगा असं सांगितल्यामुळं त्यांचे जे कर्मचारी होते त्यांनी पण घरी सांगितलं आता काही आपल्या पगारात जेवढं येतं तेवढंच आपल्याला या निमित्तानं भागवायचं आहे. ती पण त्या निमित्ताने एक चांगली सवय या ठिकाणी लागलेली आहे. मी ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी सर्व तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं एकच विनंती करीन, खाडे साहेबांना उत्तम आरोग्य लाभो, ते उच्च पदस्थ हो, त्यांच्या हातून देशाची चांगली सेवा घडो. आणि आता या ठिकाणी एक चांगलं नाव या निमित्ताने आलं की तुकारामजी मुंडे जे म्हणजे एमपीएससी युपीएससी मधून अनेक ठिकाणी चांगलं काम करतात, असंच एक चांगलं काम करावं आणि कामाचा ठसा या ठिकाणी त्यांनी उमटवलेला आहे, तो कायम नेवासकांच्या मनात राहील. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सहयोगी धन्यवाद. सत्कार केला सगळ्यांच्या वतीनं त्याच्याबद्दलही धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. साठी उपस्थित असलेले सर्व नेवासकर साहेब, आता इथं सर्व नेवासकरांनी आपल्या भाषणामधून नेवासा तालुक्याची शहराची परिस्थिती आपल्याला या अगोदरही सांगितलेलीच आहे. आपण वयाने फार तसे वयाचा अनुभव कमी असल्यामुळं आपल्याला आपल्या सेवेमध्ये भरपूर भविष्यामध्ये अनुभव येणारच आहे. परंतु आपल्याला एकच गोष्ट म्हणून सांगतो साहेब की आम्ही नेवासकर लोक फार सहनशील आणि कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट येण्यासाठी वाट बघणारे लोक आहोत. याच्या अगोदर पोलीस डिपार्टमेंट हे फार समाजाच्या निगडीत असलेलं असं डिपार्टमेंट आहे आणि प्रत्येक नागरिकाचं बांधावरचं काम असेल किंवा वादाचं काम असेल, परंतु असं काम होत असताना पोलिसांशी संबंध आला आणि त्याला कायमच साहेब खेटा मारावा लागल्या, कुठल्याही प्रकारचा कधी रिझल्ट आला नाही. नावात काय असं म्हणतात, परंतु सतीश भाऊ याच्या अगोदर आमच्या नेवासा पोलीस स्टेशनला शिवाजी आले, बाजीराव आले, धनंजय आले, विजय आले, परंतु त्यांच्या ज्यांनी काय नावाप्रमाणे काही काम झालं नाही. पण संतोष आला आणि नेवासकरांना खऱ्या अर्थाने संतोष झाला आणि एक समाधान असं खूप चांगलं झालं साहेब. भिजत पडलेले अनेक वर्षाचे बरेचसे बांधावरचे गोष्टी असतील, भिजत पडलेले बरेचसे वाद असतील, साहेबांनी त्यांच्या पोलिसी खाक्या दाखवून आणि त्यांच्या तरुण रक्ताच्या प्रमाणे एकदम आवश्यक ती कारवाई करून 10-20 वर्षाचे भिजत पडलेले घोगडे आणि लोकांची कामं मार्गी लावली. आज जाताना सुद्धा
अनेक म्हणजे ही पहिलीच अशी वेळ आहे, सर्वांनी तर सांगितलंय की कार्यकाळ पुरा व्हायच्या आधीच गेलेले होते, पण हे पहिला असा तुम्ही अधिकारी आहे तर आपल्या बदलीसाठी म्हणून आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी इतके नेवासकर इथं उपस्थित झालेले आहेत. आमचे मित्र माऊली तोडमले यांनी तर सोशल मीडियावर घोषणाच केली होती की साहेबांची बदली नेवाशात राहावं यासाठी आम्ही उपोषण करणार, परंतु तसं पाहायला गेलं तर त्यांचं विशेष प्रेमच आहे. सर्वांचं तुमचं मनोगत ऐकलंय, भाषण ऐकलंय. मला सांगायला आनंद वाटतोय की आमचं जे गाव आहे, खाडे साहेबांचं जे गाव आहे, हे गाव ऐश्वर्य संपन्न संत राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी आहे. वारकरी संप्रदाय त्यांचं खूप मोठं नाव आहे. त्या भूमीतून, त्या पवित्र भूमीतून आज आम्ही इथं संत ज्ञानेश्वरांच्या या पावन भूमीमध्ये आलो, याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे. खाडे साहेबांचं काम कसं होतं हे तुम्ही सर्वांनी सांगितलंय. त्यासाठी मी आमचे PSI बाजीरावजी सानप सुद्धा इथं उपस्थित आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण अनेक वेळेस ऐकलं असेल, भगवद्गीतेमधला एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थनामा धर्मस्य तदात्मन सर्वमयः. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर प्रीती वाढो. तसंच पोलीस खात्याचं एक ब्रीद वाक्य सदरक्षणाय खल निग्रह. त्या सगळ्या ओळींचा जर मितीत अर्थ काढला तर एकच होतो की जे दुष्ट प्रवृत्ती आहे, जे दुष्ट लोक आहेत, त्यांची ती प्रवृत्ती दूर हो, त्यांच्यातला दुष्टपणा दूर हो. आणि तो दुष्टपणा, ती प्रवृत्ती जर दूर होत नसेल तर श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे त्यांचा संहार केलेला बरा. खाडे साहेब इथं आले आणि इथं आल्याच्या नंतर या तिन्ही ओळीप्रमाणे त्यांनी काम करून दाखवलं. अगोदर तुम्ही सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ऐकतो की इथं काय असेल, काय नसेल, काय चुकीचं होत असेल, परंतु या 3 महिन्यात जे तुम्ही पाहिलं, जे तुम्ही अनुभवलं, ते तुम्हाला इथं पाहिल्याच्या नंतर लक्षात येते की आता हे कोणी सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात, याचा अर्थ आहे की खाडे साहेबांनी अतिशय कर्तव्य कठोरपणे, कर्तव्य दक्षपणे आपलं काम केलंय. आपण बऱ्याच वेळेस अधिकाऱ्यांना पदवी देतो की दबंग अधिकारी, सिंघम अधिकारी, पण अधिकारी हा कर्तव्य दक्ष असावा, कर्तव्य कठोर असावा आणि कर्तव्यनिष्ठ असावा. हे तिन्ही गुण आमच्या खाडे साहेबांमध्ये आहेत. त्याची साक्ष देण्यासाठी हा जनसमुदाय आदित होतो. ही भूमी पावन आहे. त्या भूमीत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला गेलाय. त्या पावन भूमीत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामाची सुरुवात त्या पावन भूमीतून झाली. हे खूप मोठं सौभाग्य आहे. आणि हे घेऊन गेलेलं इथलचा अनुभव, इथलचं सौभाग्य एक ना एक दिवस आपल्या सर्वांचे स्वप्न पूर्ण होईल. एक ना एक दिवस खाडे साहेब अहिल्यानगर जिल्ह्याचे SP म्हणून बसतील, हा सुद्धा मला खात्री आहे. आज 3 महिन्यांपासून तुम्ही नेवासकरांनी मोकळा श्वास घेतलाय. असतात आणि प्रत्येक ठिकाणी असतात ज्यांच्यामुळं समाजाची घडी बिघडलेली असते. ही घडी बसवण्याचं काम साहेबांनी आणि त्यांच्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी, मी आल्यापासून पाहतोय, खरं तर त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा एका जोरदार टाळ्या आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे की आपल्या कर्तनाला साथ देण्याचे काम त्या 3 महिन्यात त्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलं. नेवासकरांचा तर आशीर्वाद साहेबांना मिळालाय, पण या परिसरातून वाहणारी प्रवारामाई असेल किंवा गोदामाई असेल, यांचा सुद्धा आशीर्वाद त्यांना लाभलाय की आपली 3 महिन्यापासून आपली शरीराची होणारी चाळण थांबली गेली, ती या माणसामुळे थांबली. याच्या आज त्या प्रवारामाई आणि गोदामाई सुद्धा त्यांना आशीर्वाद देतात. गुटखा असेल, मावा असेल, इतर उद्योगधंदे असतील, हे लोक ते सोडून जर सन्मार्गावर येत असतील तर याच्यापेक्षा मोठं कोणतंही काम नाही. त्या लोकांना सन्मार्गावर आणण्याचं काम साहेबांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या नेवासेकरांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतला. त्यांना इतका प्रेमाने त्यांना निरोप देत आहेत, इतका प्रेमाचा त्यांच्यावर वर्षाव करतायत, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बोलण्याची संधी दिली संतोषजी खाडे सर
या ठिकाणी त्यांचे आलेले पिताश्री, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते सुनील भाऊ, उपस्थित सर्व मान्यवर आणि अतिशय सुजाण असलेले नेवास्कर नागरिकांनो, या ठिकाणी खाडे साहेब आपल्याला दोन गोष्टींना फार चांगले समजले. एक तर त्यांच्या कामातून आपल्याला रोजच ते समजत होते आणि दुसरं आपल्या पत्रकार बांधवांनी त्यांच्याबद्दल जे लिहिलं आणि त्यांचा कसा कसा हा प्रवास झाला हा आपल्या समोर त्यांनी मांडला. राजेंद्रजी वाघमारे असतील, बाकीचे सर्व पत्रकार आहेत, या सर्वांनी खाडे साहेबांचा हा त्यांच्या वर्तमानपत्रातनं आपल्या समोर तो प्रवास मांडला आणि त्या प्रवासामधून खाडे साहेबांचं व्यक्तिमत्व आपल्या समोर उलगडत गेलं. गरिबी हा अलंकार न मानता आपल्या समाजासाठी, ज्या सामाजिक परिस्थितीतून आपण आलो आहोत त्या समाजासाठी काहीतरी करून दाखवायचं आणि त्या समाजाची उतराई करायची, अशा पद्धतीचं धोरण आम्हाला आपल्या कार्यातून दिसून आलं आणि हेच खरं आजच्या या गौरव सोहळ्याचं निमित्त ठरतंय असं मला या ठिकाणी वाटतं. आणि अशाच पद्धतीचं काम आपण यापुढे करत राहाल अशी मला निश्चित खात्री आहे. का तर आपले वडील, आपल्या मातोश्री या वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत आणि वारकरी संप्रदायाची आपल्याला त्या ठिकाणी शिकवण प्राप्त झालेली असल्यामुळं आपल्याकडून जसं या ठिकाणी संजू नानांनी सांगितलं का भविष्यात सुद्धा आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्याला आपला हा कामाचा आलेख हा पुढे वाढता कसा राहील हे आपल्याला, ही जबाबदारी आपल्यावर येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्यात करावं लागेल. मला वाटतं आपल्या पाठीमागं वारकरी संप्रदायाचा एक मोठा हात असल्यामुळं आपल्याला ते सहज शक्य होईल. आम्ही ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला खूप अडखळत काम त्या ठिकाणी केलं जातं. इंजिनियर पण अप्रेंटिसशिप मध्ये असेल तर आपल्या वरिष्ठांच्या हाताखाली, मार्गदर्शनाखाली हळूहळू चाचपडत काम करत असतो. परंतु या ठिकाणी आपण आलात, आपल्याला या ठिकाणी अनुभव घ्यायचा होता. 3 महिने काय काय चालतं, 2 नंबर काय असतं, सज्जन काय असतो, दुर्जन काय असतो, याची आपल्याला माहिती घ्यायची होती, प्रॅक्टिकल करायचं होतं. पण आपण ते इतक्या चांगल्या सराईतपणे केलं आणि चांगल्या कामाचा मापदंड या ठिकाणी घालून दिला. मला वाटतं इथून पुढे येणाऱ्या, आपल्याकडे येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जची, PI साहेबांची आता खरी परीक्षा असेल तर खाडे साहेबांनी घालून दिलेला मार्ग आपल्याला इथून पुढे चांगला चालवावा लागेल. ही जनता डोळसपणे आपल्याकडे पाहते, हा त्यांना त्या ठिकाणी धाक राहणार आहे. मला वाटतं आता सज्जनांना सोप सुपारी आणि दुर्जनांना मलिदा देऊन पुढच्या अधिकाऱ्याचं काही चालणार नाही. आणि अशाच पद्धतीनं मी खरं तर अभिनंदन करेन संजू नाना आणि सर्व आयोजकांचं की यांनी हा सन्मान ठेवून या ठिकाणी संवेदनशीलता जपली आहे. कारण चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे, चांगल्याच्या पाठीवर थाप टाकलीच पाहिजे. आणि अख्ख्या गावानं साहेब सगळ्या स्तरातील लोक या ठिकाणी आपल्या या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. हीच आपल्या कामाची या ठिकाणी पावती आहे आणि ही संवेदनशीलता आमच्या नानांनी जपली, खास करून जपली. कारण मी पाहिलंय का नानांनी अतिशय व्यथित होऊन सुरुवातीच्या काळामध्ये काही व्हिडिओ टाकले होते, इथले अवैध धंदे कोणत्या प्रकारे चालू होते हे नानांनी अगदी स्पष्टपणे समाजासमोर मांडलं होतं, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसमोर मांडलं होतं. आणि त्या ठिकाणी त्याच्यावर काही कारवाई होत नाही हे पाहून आमचंही मन व्यथित होत होतं. आणि जसं आता तुमच्या गुरुवारांनी सांगितलं का यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी यावं लागलं आणि त्या सगळ्या गोष्टीचा ज्या नानांनी समोर मांडल्या त्या गोष्टींचं निर्दालन आपल्याला करावं लागलं. तर या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी केलं. आपण खरोखरच गौरवास पात्र आहात आणि आमच्या संजू नाना आणि त्यांच्या टीमनं आपला सत्कार ठेवला. कसे असतात तर साधारण चाल ढकल करणारे, आलेल्या लोकांचं काम कसं होणार नाही ते पुढे कसं ढकलता येईल असं बघणारे, किंवा त्यांच्यातल्या वादविवादाचा फायदा घेऊन स्वतःचा खिस्सा कसा भरता येईल असे साधारणपणे शासकीय अधिकारी आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. परंतु आतापर्यंत सर्वच वक्त्यांनी साहेबांचे बाकीचे गुण सांगितले, पण मी प्रत्यक्षामध्ये त्यांचं जे काम बघितलंय म्हणजे कडुगल्लीमध्ये 2 कुटुंबामध्ये वादविवाद होत होता आणि एक कुटुंब ST असल्यामुळं अॅट्रॉसिटी दाखल होते का काय अशा प्रकारचे वादविवाद होते. परंतु साहेबांचं ते काही काम नव्हतं, म्हणजे तसं ते सिव्हिल मॅटर होतं. परंतु साहेबांनी स्वतः वेळ देऊन त्या दोघांना एकत्र बसवून त्यांचा तो वादविवाद मिटवला
आणि एक मध्ये एक भिंत बांधायला स्वतःपर्यंत ते दुसऱ्यांदा आले आणि तो वादविवाद त्यांनी मिटवला. दुसरं म्हणजे पतसंस्थेचे पैसे गरीब बिचाऱ्या महिलेचे अडकलेले होते, पण ते तसं पाहिलं ते त्यांचं काम नव्हतं. एखादा शासकीय अधिकारी म्हटला असता तिकडे एअर ऑफिसला जा, तिकडे तुम्ही अर्ज करा, माझा काही संबंध नाहीये. परंतु साहेबांनी त्या संचालक मंडळाला बोलून घेतलं, त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं आणि त्या महिलेचे 80,000 रुपये त्यांनी ते परत दिले. ज्ञानेश्वर मंदिराकडे आपण कायमच जातो फिरणारे, तिथं टोल टवाळ बसलेले असतात. मग दारू पिणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा तिथं होतं, येणाऱ्या जाणाऱ्या मुली महिलांना छेडण्याचं प्रमाण होतं. परंतु साहेबांनी तिथं राऊंड्स वाढवले आणि तो त्रास त्यांनी कमी केला. कॉलेज असेल, या 2-3 शाळा असतील, या सुद्धा भयमुक्त केल्या. म्हणून मी साहेबांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आपल्या नेवासकरांच्या यशवंत स्टडी क्लबला त्यांनी भेट दिली आणि त्या विद्यार्थ्यांनाही चांगलं मार्गदर्शन केलं. माझे जीवन जनसेवेसाठी अशी वृत्ती घेऊन समाजामध्ये पोलीस दलामध्ये काम करत असा खाडे साहेब पोलीस दलामध्ये रुजू झालेले आहेत. आणि रुजू झाल्यानंतर त्यांची प्रशिक्षणार्थी म्हणून नेवासा शहरामध्ये 3 महिन्यांसाठी नियुक्ती झाली. साहेब आले, आता जसं माऊली या ठिकाणी म्हणले का कोणते पीआय आले, साहेब आले का घेऊन बुके घेऊन जातो, ठीक आहे, तो ज्या भावनेने जातो माहित नाही, पण एक पदसिद्ध अधिकारी ज्यावेळेस तुमच्या शहरामध्ये येतो त्यावेळी निश्चितच त्याचं स्वागत करण्यासाठी तुम्ही सगळेजण आवर्जून केले पाहिजे. कारण ते आपल्या शहरासाठी या ठिकाणी आलेले असतात आणि आपल्या या शहरासाठी समाजासाठी काहीतरी चांगली गोष्ट त्यांच्या हातून घडली पाहिजे, यासाठी आपण निश्चितच त्या ठिकाणी जायला पाहिजे असं मला वाटतं. आज आम्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहोत. आता सरकार आमचं म्हणून आमचं जाणं जास्त होतं, दिवसभर जाणं कमी होतं. आम्ही जातो, आमच्या कार्यकर्त्यांचे काम असतात, अडचणी असतात, या उद्देशाने आम्ही बरेचदा पोलीस स्टेशन मध्ये जातो. पण ज्यावेळी खाडे साहेब आले होते नेवाशामध्ये, त्यांची एंट्री झाली आणि मला असं वाटतं पहिली शांती तर मग एक कार्यकर्ता म्हणून माझीच त्यांच्या बरोबर झाली. त्यानंतर ज्यावेळेस आज साहेब या नेवासा शहर का तालुक्यामध्ये खाडे साहेबांचे एवढं नाव झालं, निश्चित तुमच्या कामामुळे झालेलं आहे. पण हे काम लोकांपर्यंत ज्या प्रकारे तुम्ही केलेलं आहे ते सोशल मीडियाद्वारे या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. याचं साहेब सगळ्यात मोठं उदाहरण संजय नाना आहे. संजू नाना आणि मी, मला वाटतं आम्ही दोघंच यांच्या खुर्चीवर बसलो होतो तुम्ही आलेले असताना नेवाच्या मध्ये, आणि त्यावेळेस आमचा विजय झाला. अरे खाडे साहेब आले, खाडे साहेब आले, अरे आदर विस्तार दिसतो नाही, जे वस्तुस्थिती ती चालू, अरे आदर विस्तार दिसतो, हा पण दिसतो, आता पण दिसतो, हा नवीन आलेला आहे, प्रशिक्षणार्थी आलेला आहे, हवा करायला. अशी चर्चा नेवासा शहरामध्ये होती, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये होती. आणि हा विषय आम्ही संजूनाला संजूनाला म्हणे सोडू का पोस्ट, म्हणलं सोडा. आणि तिथून खरं सुरुवात झाली. असं करताना जसं जसं तुमचं काम शहरामध्ये कळत गेलं, कार्यकर्त्यांना कळत गेलं, त्याचप्रमाणे तुमची काम करण्याची पद्धती शहराला कळत गेली आणि खरोखर एक चांगल्या प्रकारचं काम तुम्ही शहरामध्ये केलं. जसं तुम्ही आणि बऱ्याचदा तुम्ही आता या 3 महिन्यामध्ये तुम्ही 2दा मिटिंग घेतली आहे, जे आपण कोणती मिटिंग, शांतता कमिटीची मिटिंग तुम्ही बोलवली, त्यामध्ये तुम्ही तुमचे अनुभव सांगितले, तुम्ही कशा प्रकारे कष्ट करून या ठिकाणी आलात. मला या ठिकाणी साहेब सांगायचे का अनेक अधिकारी होतात, पूर्ण त्यांना घरामधून सपोर्ट असते, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, हे सगळं करून अभ्यास करून ते साहेब होतात, घरच्यांना अभिमान वाटतो. पण समाजाला केव्हा अभिमान वाटतो तर ज्यावेळेस तुमच्यासारख्या सामान्य घरातून आलेला, प्रतिबिंबितून आलेला माणूस ज्या पदावर जातो त्यावेळेस सगळ्या समाजाला आणि गावाला त्या ठिकाणी अभिमान वाटत असतो. आम्ही आजपर्यंत फक्त पिक्चर मध्येच बघत आलो, सिंगम कसा असतो, पोलीस कसा असतो, अधिकारी ऐकत नाही, त्या ऐकत नाही, मंत्र्याचं ऐकत नाही, कोणाला मारतो, गुंडांना मारतो, हे करतो. फक्त आम्ही आतापर्यंत पिक्चर मध्येच पाहत आलेलो आहे. आता हे सिंगम वगैरे जाऊपती हे पिक्चर मध्येच भेटलेलं आहे, पण खरा सिंगम आज आम्ही नेवासा तालुक्यामध्ये या 3 महिन्यांमध्ये पाहिला. आता हे नेवासा शहराने तालुक्याने यांनी जमलेल्या सगळ्या नेवासकरांना आपण दिलेला आहे, त्या नक्कीच रिअल स्टार आहे. आणि हा रिअल स्टार पूर्ण तुमच्या संबंध जे तुमचं जिथून पुढे 8 वर्ष सर्व्हिस राहील, याच प्रकारे एकच पिक्चर मध्ये डायलॉग आहे. तर तुम्ही, मला माहित नाही का हा पिक्चर तुम्ही पाहिलेला आहे का नाही, तर तिथे एक अक्षय कुमार एक चांगला अधिकारी म्हणून येतो आणि त्याच्यामध्ये त्यांचाच एक ज्युनियर असतो शत्रुघ्न सिन्हा, तो असंच या ठिकाणी आमची प्रार्थना आहे तर तुम्ही खरंच लोहा आहे आणि तुमच्या पूर्ण 8 वर्ष सर्व्हिसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जंग त्या ठिकाणी लागलं पाहिजे, एवढं बोलतो आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला देतो, धन्यवाद. मी साहेबांचा चाहता म्हणून, तुमच्यासारख्याच साहेबांचा चाहता म्हणून या ठिकाणी आलो
आमदार साहेबांच्या वतीने मी आलो नाही त्यांची गाडी माझ्याकडे असली तरी मी व्यक्ती म्हणून साहेब तुमच्या सत्काराला आलो. खरंच खूप आनंद होतो की जेव्हा आपल्यात एक काहीतरी चांगलं चैतन्य निर्माण होतं. साहेब माझ्या आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम असेल की मी त्या कार्यक्रमात एखाद्या अधिकाऱ्या स्वागताला आलो आणि माझ्या आयुष्यातला पहिला बुके असेल एक सत्कार वगळता ठाण्याचे सीपी पंजाबराव उगले ते माझे बॅचमेट आम्ही बरोबर असल्यामुळे त्यांचा सोडला. तर सामुदायिक कार्यक्रमात व्यक्ती म्हणून आणि पोस्टिंग घेतल्यानंतर खाडे साहेबांची मला माहिती होती. त्यांची मी आधीच ते रील सगळे बघितलेले होते. जेव्हा निवड झाली तेव्हा ते काय बोलले, आपण काय परिस्थितीतून आलो आणि काय संघर्ष झाला, तो संघर्ष संजीव माझ्या घराने पण झेललेला आहे. याच्यात नेवास तालुक्याचा अजिबात दुमत नाही. तसाच संघर्ष खाडे साहेबांनी केला आणि त्या संघर्षातून साहेब पुढे आले. म्हणून पहिला सत्कार आयुष्यात बुके घेऊन मी साहेबांच्या ऑफिसला जाऊन मी सत्कार केला. साहेबांनी विचारलं आमदार साहेबांचे भाऊ. म्हणलं भाऊ. ते म्हणले किती तुमच्या संस्था आहेत. म्हणलं साहेब भारी मोठं काम. आता काय काय सांगणार तुम्हाला. साहेब म्हणले तरी म्हणलं हे ते भरपूर आहे. 30-30 एकर जमीन आहे, मस्तपैकी ऊस आहे. किती वेळा ऊस का तेवढा 70-80 टनाच्या पुढे जात नाही आणि तेवढाच 1000 टनाच्या पुढे काय कोणाचं ऊस जात नाही. साहेबांना आश्चर्य वाटलं. मग त्यांनी जेव्हा इन्क्वायरी केली त्यांच्या लक्षात आलं आणि साहेबांचं वैशिष्ट्य आहे की ते प्रामाणिक लोकांना निश्चित न्याय देणार माणूस. आणि अशा आनंदमय सोहळ्यात आदरणीय देवगड संस्थांचे भास्करगिरीजी महाराज त्यांच्या आशीर्वादाने, तारकेश्वर गडाचे मंत आदिनाथजी शास्त्री महाराज यांचा मी फार मोठा भक्त आहे साहेब. मी कुठले खेटे करत नाही देवाचे. मी कधी माझे वडील कॉम्रेड होते सर. 1972 ला माझे वडील आमदार होते संजीव. मी फार छोटा होतो. आज मी 57 अब तक 56. साहेबांना सुद्धा बिलीव नव्हतं. ते म्हणतात अरे सुंदर एवढं होई नसेल. म्हणलं आहे साहेब. 72 साली स्वर्गीय वकीलराव लंगे पाटील आमदार होते. तर बाई बसलेले जुन्या जाणकार लोकांना माहिती त्यांचा कार्यकाळ. त्या माणसांनी जेव्हा त्याच्या कार्यकाळात काम केलं तेव्हा खाडे साहेबांसारखे अधिकारी ज्या वेळेस नेवास तालुक्यात आले, वकिलांनी स्वतःच्या खिशातून त्यांना काय मदत करता येईल, कार्यकर्त्याला काय करता येईल हा विचार केला. तोच विचार कदाचित मी राजकारणावर बोलत नाही, माझा भविष्याला लंगे करणार याची मी तुम्हाला खात्री देतो. येणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा जसं खाडे साहेब सांगतील त्यांच्या भाषणात, एक सिंगल फोन सुद्धा कोणासाठी केला नाही. ते गुटक्यावाला पकडला, माव्यावाला पकडला, हे उद्योगच आपला नाही. संजीव आपण सरळ माणसं आहे. आमचे सगळेच मित्र आहेत. मग मित्र म्हणून त्यांच्या व्यावसायिक याच्यात आपण कोणाच्या हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा खाडे साहेबांनी स्ट्रिक्ट केलं त्यांना पूर्ण सपोर्ट देण्याचा शब्द मी दिला होता. आणि येणारे अधिकारी आमदार साहेब कर्तव्यदक्ष अधिकारी आणतील याची मी तुम्हाला आमदाराच्या वतीने ग्वाही देतो. साहेबांच्या सत्कारात की नेवासाचं वातावरण अतिशय चांगलं कसं राहील यासाठी साहेबांचाही प्रयत्न आहे, त्यांचंही मार्गदर्शन आहे आमदार साहेबांना. त्याच हिशोबाने सगळं होईल. तर खूप बोलून तुमचा वेळ घेऊ इच्छित नाही. हे माऊलींचं पसायनाची एक ओवी वाचली आणि साहेबांचा जेव्हापासून कार्यकाल इथं चालू होता त्यांचा एक बंधू म्हणून, मित्र म्हणून मला कधीच येण्याचा योग नाही आला. पण आमचे बरेचसे व्यापारी मंडळ आहेत तिथं, बरेच चेहरे ओळखतो. त्या निमित्ताने मी आलो होतो. पण खरंच माऊलींनी इथं ज्ञानेश्वरी लिहिली याची प्रचिती मला आज खरोखरच धन्यता वाटली. कारण की नेवासाबद्दल वेगवेगळं ऐकण्यापेक्षा नेवासा ही भूमी ज्ञानाची भूमी आहे आणि कायद्याची सुव्यवस्था साहेबांनी त्यांना शिकवली. कायदा सगळ्यांना माहित असतो. साहेबांनी त्यात दुग्ध शर्करा योग आणला. मी एकच सांगून जाईन एका मिनिटामध्ये, ज्यावेळेस लहान असतो मुलगा त्यावेळेस आई म्हणती, कुणाची चोरी करून आली तर आई म्हणती की चल जाऊ दे, आलास तर बरं झालं. तर त्यावेळेस तो काही कालांतराने चोर होतो आणि ज्यावेळेस चोर झाला त्याच्यानंतर त्याची गुन्हेगारीची प्रवृत्ती वाढल्याच्या नंतर त्याच आईला वाटतं की ह्या मुलाला मी फाशी देऊ का. अशी परिस्थिती सध्या समाजामध्ये चालू आहे. पण ज्या वयामध्ये माऊलींनी 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी लिहिली, आज साहेबांचं वय सगळ्यांनी थोडं चुकीचं सांगितलं पण मी परफेक्ट सांगतो, साहेबांचं वय 24 आहे. 27 वगैरे नाही, साहेबांचं वय 24 आहे. आणि तुमचे सगळ्यांचे मुलं बाळ 20-22 वर्षाचे असतील. तेच साहेब आज आपल्याकडे कायदा सुव्यवस्था, आपल्याला आपला मुलगा शिकवत नाही व्यवस्थित, तोच आपला माऊली बोलून गेले, नाकरी बालक बोबडा बोले का वाकुडे विचुका पावले. त्याप्रमाणे सगळ्या या पालक वर्गांनी साहेबांना अगदी मुलाच्या प्रमाणे प्रेम दिलं. त्यामुळे सर्व नेवासेकरांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद तुमचे.
मी अजून एक सांगून जाईन की राष्ट्रसंत भगवान बाबांना ज्ञानेश्वरी आवडायची, बैसुनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, त्या युक्तीप्रमाणे बाबांना ज्ञानेश्वरी आवडायची आणि ज्ञानेश्वरी नेवासेमध्ये लिहिली की साहेबांच्यावरती साधू संतांची एवढी कृपादृष्टी आहे की पहिल्यांदा माऊलीच्या ज्ञानोबरायांच्या जिथं ज्ञानेश्वरीचा खांब आहे, जिथं ज्ञानेश्वरी लिहिली तिथं साहेबांना पहिली पोस्टिंग भेटली. खरी भगवान बाबाची कृपा साहेबावरती झाली. त्यामुळं पुनश्च एकदा नेवासेकरांचे खूप खूप अभिनंदन. आणि असे साहेब तुम्हाला वारंवार भेटू, हे जरी साहेब नाही भेटले परत, पण असा कर्तव्यदक्ष अधिकारी वारंवार तुम्हाला भेटू असं सर्व नेवासेकरांचा चरणी स्टेजवर उपस्थित सर्व धर्मांचे धर्मगुरू जे मला आशीर्वाद देऊन त्यांच्या पुढील कामासाठी कर्तव्यासाठी गेले आहेत, तसेच स्टेजवर उपस्थित आपल्या नेवासा तालुक्याचे विधानसभा सदस्य आदरणीय विठ्ठलभाऊ लंगे पाटील यांचे बंधू सुनील भाऊ, तसेच माझे वडील बापू आणि माझ्यासमोर उपस्थित या नेवासा तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित सर्व तरुण वर्ग, जो खर तर मी मगाशीपासून माझी गडबड चालली की मला जसं माझ्या केबिन मध्ये बसल्यावर बाहेर कोणी उन्हात उभा राहिलेला जमत नव्हता, तसं आताही तुम्ही सगळेजण बरेच जण मागे उभा आहे, त्यामुळे मला ते म्हणजे जमत नाहीये की तुम्हाला उभा करून किंवा एवढ्या गर्मीमध्ये बसून, परंतु तरी एवढी गर्मी असताना तुम्ही सगळेजण माझ्या या गौरवासाठी स्वागतासाठी उपस्थित आहात. सर्वप्रथम एक डिवाइस म्हणून, नाहीतर एक मुलगा म्हणून, तुमच्या सर्वांचा कोणाचा मित्र, कोणाचा भाऊ, कोणाचा मुलगा म्हणून मी तुमच्या चरणी नतमस्तक होतो, तुमचे आभार मानतो की या एका ऊस तोड्या बापाच्या पोटी जन्म घेतलेल्या पोरगा अधिकारी होतो आणि येऊन फक्त काय करतो तर फक्त आपलं कर्तव्य बजावतो, परंतु ते कर्तव्य बजावण्यामुळे जो तुम्ही मला सन्मान देताय ते खरंच तुमच्या नतमस्तक होऊनही ते उपकार पेटणार नाही, तर ते उपकार तेव्हाच पेटतील जेव्हा मी आयुष्यभर असंच काम करेन. म्हणजे आता सांगण्यात आलं की 2 जण मावा विक्रीमधले म्हणजे विषारी पदार्थामधले आरोपी असताना ते 2 जण शिक्षा भोगतात. मला वाटतं जवळजवळ 16-17 दिवस ते जेलमध्ये होते आणि शिक्षा भोगून येऊन पानाचं स्टॉल टाकून म्हणजे लिगल आपण काम करू, धंदा करू असं ठरवून जर आज माझ्या कार्यक्रमाला उपस्थित असतील तर हे सगळ्यात मोठं माझं यश असेल किंवा हीच माझ्या कामाची पावती असेल. कारण मी काम करत असताना खरं तर 1 फेब्रुवारीला माझी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ट्रेनिंग संपली. ट्रेनिंग संपल्यानंतर मला ज्या वेळेस नगर जिल्हा अलर्ट करण्यात आला त्याच वेळेस थोडस माझ्या छातीमध्ये धस झालं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेला, सगळ्यात रिस्की आणि सगळ्यात जबाबदारीचा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा. आणि त्याच्यात पोस्टिंग झाल्यानंतर पहिले 2 महिने एसपी ऑफिसला माननीय आपल्या सर्वांना माहित असलेले एसपी राकेशजी ओला सर यांनी मला 2 महिन्यामध्ये एवढे बारकावे शिकवले. म्हणजे खरं तर मी त्यावेळी त्यांच्या निरोप समारंभात मला भाषण करायला लावलं, मी बोललो होतो की माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, वाढवलं, शिकवलं, बनवलं, अधिकारी बनवलं, पण खरं तर पोलीस खाते आल्यानंतर पोलीस अधिकारी कसा असावं, छोटे छोटे बारकावे, छोटे छोटे डावपेच म्हणा, खरा पैलवान मी त्यांच्या तालमीत तयार झालो. आणि 2 महिने तयार झाल्यानंतर 3 दिवस सर मला रोज विचारायचे, संतोष किधर जाना चाहता है, 24 तारीख से तेरा पीआई शिफ्ट शुरू हो रहा है, तू किधर जाना चाहता है. मी सरांना म्हणायचो सर आप जिधर भेजेंगे उधर जाएगा और काम करेगा. सर म्हणायचे नहीं कुछ तो बता, 3 ऑप्शन दे. मैंने तो नहीं सर, पहले दिन भी यही हुआ, दूसरे दिन गया, सर बोले किधर जाना चाहता. मैं बोला सर आप जिधर भेजेंगे उधर जाएगा और काम करेगा. फिर तीसरे दिन सर ने बुलाया, सर बोले आप किधर जाना चाहता है. मैं बोला सर आप जिधर भेजेंगे उधर जाएगा और काम करेगा. सर बोले तो फिर बैग भर और नेवासा भेजता हूं तुझे. और एकच बोलले सर कि संतोष तुझे जाना है और कुछ तो परिवर्तन लाके दिखाना है. आज सरांची बदली झालेली आहे, सर मुंबईमध्ये डीसीपी म्हणून गेलेले, पण नक्कीच आज संध्याकाळी सरांना कॉल करून सांगेन की सर तुम्हारे बंदे ने कुछ तो परिवर्तन लाके दिखाया. आल्यानंतर इथून तिथून नेवासाचा अभ्यास करत आलो होतो, कधीही आयुष्यात नेवासात आलेलो नव्हतो आणि आतमध्ये तर नेवासा फाटीच्या आतमध्ये तर आलेलोच नव्हतो. आल्यानंतर ते अतिक्रमण काढल्यामुळे सगळं भकास झालेलं शहर, म्हणजे दुकान नाहीत. आणि जसं पोलीस स्टेशन मध्ये आलो आमदार साहेब ते आल्यानंतर ती बिल्डिंग आणि ते बघून मला टेन्शन झालं, कारण 2 महिने मी एसपी ऑफिसला एकदम चांगल्या ठिकाणी राहिलेलो आणि आलो तर तिथं इमारत, त्या आतमध्ये गेलो, ते सगळी कॅबिन बिबिन सगळं पाहिल्यानंतर टेन्शनच आलं.
यार इथं काम कसं करायचं. मग हळूहळू चार्ज घेतला. 24 तारखेला चार्ज घेतल्यानंतर संध्याकाळची 7 वाजता हजेरी बोलवली. माझे बरेचसे अधिकारी कर्मचारी इथं उपस्थित आहेत. हजेरी बोलवल्यानंतर मी जे काय माझ्या वयाच्या पूर्ण आतापर्यंतच्या लाईफ मध्ये जे काय आयुष्यात DYSP अधिकारी होण्यासाठी जे काही ठरवलं होतं ते माझ्या माइंड मध्ये होतं. माझ्या अंगात वर्दी आल्यामुळं किंवा पगार झाल्यामुळं किंवा लाल दिव्याच्या गाडीत बसल्यामुळे ते कधी मी माझ्या डोक्यातून खाली जाऊ दिलेलं नाही. कारण मी खूप वेळा सांगितलंय, तुम्ही ऐकलं असेल, मला ना लाल दिव्यासाठी, ना पैशासाठी, ना गाडीसाठी, ना माडीसाठी, ना अधिकारासाठी, ना पॉवरसाठी, ना हवा करण्यासाठी, ना रील बनवण्यासाठी कधी अधिकारी व्हायचं होतं. तर मला फक्त आणि फक्त माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करायचा होता, त्यासाठी अधिकारी व्हायचं होतं. आणि ज्या दिवशी अधिकारी होऊन कोयता बंद केला त्या दिवशी लक्षात आलं की अजूनही खूप असे आई वडील आहेत ज्यांच्या हातात कोयता आहे, त्यांच्या हातात खुर्प्या आहेत. ते लोकांच्या बांधावर जाऊन दीनदुबे बहुजनाचे लोक, वंचिताचे लोक अन्याय सहन करतात. त्या दिवशी ठरवलं की आपल्या आयुष्यात दिवसात रोज 5 तरी अशा व्यक्तींचं काम करायचं जे आपल्या आई वडिलांसारखे, आणि तेच इथं केलं. त्यामुळे आल्यानंतर ती डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी मी फिट करून आलो होतो, सगळं ठरवून आलेलो होतो. त्यामुळं पुढे होणारा विरोध, तुमच्या सगळ्यांबद्दलची हिस्ट्री, C1, C2, C3 सगळं वाचून घेतलं होतं. कोणाचा विरोध कसा होणार आहे, किती दिवस होणार आहे, काय सगळं बघितलं होतं. आणि सगळी मनाची तयारी करून ठेवलं होतं. कारण माझ्याकडे गमवायला काहीच नव्हतं. कारण ऊस तोडलेल्या पोराला गमवायला काय असणार आहे. ज्याच्या बापाची खूप मालमत्ता आहे, ज्याचं खूप मोठं काहीतरी घरचं नाव गाव काहीतरी खूप काय, त्याच्याकडे गमवायला खूप असतं. माझ्याकडे काय फक्त नोकरी होती. आणि मी खूप वेळा तुम्हालाही सांगितलं की नोकरीला चिकटून बसण्यातलं मी नाही. म्हणजे जर कोणावर अन्याय करून, लोकांना लुबाडून, लोकांचे मुंडके दाबून जर नोकरी टिकवायची असेल तर संतोष खाडे त्या नोकरीला कधीही पाणी सोडील, ही माझी ताकद. त्यामुळं चार्ज घेतल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता सगळ्याला हजर करून सांगितलं की या क्षणापासून मला माझ्या हद्दीमध्ये कुठलेही अवैध धंदे चालणार नाही. कुठल्याही फिर्यादीवर, कुठल्याही गरीबावर, कुणावर अन्याय झालेला चालणार नाही. माझ्या दारात आलेला फिर्यादी हा देव असेल आणि आलेला आरोपी हा मात्र माझ्यासाठी गुन्हेगार, माझ्यासाठी दुश्मन असेल. आणि माझ्या तुम्ही कर्मचाऱ्यांना विचारा, भाऊ सांगून ठेवलं होतं की माझ्या पोलीस स्टेशन मध्ये आलेला आरोपी, भले तो संशयित असेल, आरोपी असेल, तो चोर, साधा चोर असेल, नाही तर 302 मधला मर्डर असेल, पण त्याला मातीवरच बसवायचं, जमिनीवरच बसवायचं. मी धोरण ठरवलं होतं की आलेला गरीब, आलेला फिर्यादी हा माझ्यासाठी, मी त्याच्यासाठी असेल, पण कुठल्याही आरोपीला आणि कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही. पहिल्या दिवसापासून माझ्या स्टाफनी, खरं तर त्यांनाही 2-3 दिवस वाटलं की बरेच जण येतात, बोलतात आणि सोडून देतात. त्यांनी 2-3 दिवस ऐकल्यासारखं केलं, मी सांगितल्यासारखं केलं. पण जेव्हा त्यांनाही माझं काम दिसायला लागलं, माझे तत्व दिसायला लागले, माझे विचार दिसायला लागले, त्यावेळेस तुम्हाला मी आज आवर्जून सांगेल आणि आवर्जून तुम्ही सगळेजण मोठ्या आवाजात टाळ्या वाजवा की मी जे 3 महिने काम केलंय याचं सर्व श्रेय माझं नसून हे सगळं श्रेय माझ्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं आहे. त्यांच्यासाठी कारण मी सकाळी बोललो, या 3 महिन्यामध्ये मी माव्याच्या कारवाया केल्या, गुटख्याच्या केल्या, दारूच्या केल्या, वाळूच्या केल्या, वेगवेगळ्या चोरांना, दरोडेखोरांना, वेगवेगळ्या लोकांना पकडताना माझ्या अधिकाऱ्यांनी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी रक्ताचं पाणी करून माझ्या खांद्याला खांदा देऊन रात्रंदिवस न पाहता आपल्या जीवावर बेतन असे आरोपी पकडले. तुम्हाला मागच्या 8-15 दिवसाचा किस्सा माहिती असेल. कामिनशा दर्गाचा इकडे उरूस चालू होता आणि तिकडे एका ट्रॅक्टरच्या मागे माझी टोळी लागली होती आणि दिवसभर ठाण मांडून, लोकेशन लावून, प्लॅनिंग करून एक ट्रॅक्टर चोरीला गेलं होतं. एका शेतकऱ्याचं नवीन घेतलेलं 5.5 लाखाचं ट्रॅक्टर चोरीला गेलं होतं. ते ट्रॅक्टर त्यांनी पिकअप मध्ये घालून ते विकायला चाललं होतं. आम्ही आमच्या लोकेशन गुप्तहेरामार्फत त्याची माहिती घेऊन आमचे लोक त्याच्या ज्यावेळेस पाठीमागे लागले, मागे ज्यावेळेस गाडी लागली होती आणि कुणी जर मोटरसायकलवर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर तो पिकअप त्यांच्या अंगावर घालायचा. त्याच्यामध्ये माझा एक गणेश जाधव नावाचा कॉन्स्टेबल जखमी झाला, कारण त्यांनी पुढे जात असताना त्यांनी गाडीचा टच दिला आणि तो पाडला. मग 3-4 गाड्या त्याच्या मागे पळत होत्या. इकडे कामिनशहाचा उरूस चालू. शेवटी मी गाडीला स्टार्टर मारलं, मी स्वतः गाडी चालवायला बसलो. RCPचे पोरं आलेले होते, ते सोबत घेतले. परंतु तेवढ्यात फोन आला की त्याला काही स्थानिक लोकांच्या मदतीने पकडलं गेलं. इथं काही त्यातले साक्षीदारही असते. म्हणजे त्यावेळेस अशी परिस्थिती होती की माझ्या एखादा कर्मचारी गेला पण असता किंवा काहीतरी दुर्घटना घडली असते, अशी परिस्थिती. त्यानंतर ज्यावेळेस आम्ही नदीवर कारवाई करायला जातो रात्री 1-2 वाजता, कारण मी सगळ्या स्टाफला नेऊ शकत नव्हतो. बऱ्याच वेळा सुरुवातीला आल्यानंतर विश्वास नसतो, माहित नसतं कोणाचं कोणासोबत संबंध आहे, कोण कुणाला फुटलेला आहे, कोण कुणाला टिप देईल माहिती नसतं. मग अशा वेळी महत्वाचे 2-3च कर्मचारी सोबत ठेवायला लागायचे. एकदा ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीमागे जी वाळू भरतात तिथे गेल्यानंतर
तिथं अशी परिस्थिती, रात्री 1-2 वाजता गेल्यावर गाडी जर आत गेली आणि जर आम्हाला जर 7-8-10 जणांनी जर घेरलं तर आमच्यातलं कुणीही बाहेर येणार नाही, अशी परिस्थिती तिथे. अशा वेळी मी 3ऱ्या दिवशी पिस्टल मागून घेतली होती. एकदा साठे दादा, मी अजून 2-3 गेलो होतो. तर आतमध्ये ज्यावेळेस गेलो मला भीती वाटायला लागली, कारण ते एक टिप्पर चेक करायला आतमध्ये शिरले. तर मी लगेच पिस्टल काढून पॉक करून त्यांच्या मागे हातात पिस्टल घेऊन उभा राहिलो. म्हणजे असे प्रसंग होते आमच्या जीवनामध्ये 3 महिन्यामध्ये. तुम्हाला फक्त रस्त्यावर फिरलेला संतोष खाडे दिसला असेल हातात दांडा घेऊन किंवा मागे 10-15 जण घेऊन, पण बऱ्याच वेळा संतोष खाडे आणि त्याचा स्टाफ रात्री 1-2-3 वाजता सुद्धा 1-2 कर्मचारी घेऊन किंवा कधी कधी एकटा सुद्धा मी फिरलोय. बऱ्याच जणांनी मला पाहिलंय वेगवेगळ्या गाड्यामध्ये, आणि ह्या कारवाया सगळ्या केल्या. त्यामुळे हे सगळं करत असताना भले माझ्या स्टाफने पूर्वी काही त्यांनी केलं असेल, काही नसेल, कामं केली असतील नसतील मला माहिती नाही, पण ज्या दिवशीपासून मी रुजू झालो पोलीस स्टेशनच्या पूर्ण स्टाफनी मला सहकार्य केलं, पूर्ण अधिकाऱ्यांनी स्टाफ केलं, डीबीनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं. आणि या 3 महिन्यामध्ये मी या ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीमध्ये, खरं तर आता महाराजांनी सांगितलं की ज्ञानेश्वर मंदिराकडे बरेच मुलं, तुकार मुलं जायचे, बरेच तिथे दारू पीत बसायचे, सिगरेट पीत बसायचे, गुटखा खात बसायचे, येणाऱ्या जाणाऱ्या माता पितांना त्रास व्हायचा. मग ते माझ्या लक्षात आलं, मग मी रात्रीची पेट्रोलिंग सुरू केली आणि एक दिवस जाऊन तिथं जरा जास्तच त्यांना कायद्याची भाषा काय असते ती शिकवली. त्याच्यानंतर तिथं कोणी दिसलं नाही. वेगवेगळ्या कॉलेजेस मधल्या तुकार पोरांना हुसकावलं. मला जे जे काय वाटत होतं ते मी करत गेलो. बऱ्याच वेळा रस्त्यावरती उतरून तुम्ही बघितलं असेल मला नगरपंचायत चौक, गणपती चौक आणि पुढे बस स्टँड पर्यंत मी मुद्दाम पायी फिरायचो. कारण माझं एक तत्व आहे की गुन्हा केल्यानंतर तुम्ही गुन्हेगारांना पकडणं सोपं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करणं सोपं आहे, त्याला जेलमध्ये टाकणं सोपं आहे. पण माझं एक तत्व आहे की या समाजामधले तरुण पोरं 20, 21, 22, 23 वर्षाचे पोरं गुन्ह्याला बळी का पडतायत? मग गुन्हाच घडू नये याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? ज्यावेळेस पोलीस रस्त्यावर दिसेल त्यावेळेस त्या पोराच्या मनामध्ये जर काही डोक्यामध्ये जर काही असेल गुन्हा करण्याची, त्याचं जर काही डोक्यामध्ये विचार येत असतील, पण जर ही वर्दी दिसली, जर 4 पोलीस जर रस्त्यावर दिसले तर कदाचित तो गुन्हा करणार नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळा मुस्लिम समाजामध्ये मी आवर्जून सांगेन की बऱ्याच वेळा गुटखा विकण्याचं किंवा मावा विकण्याचं किंवा गोमाचं जे काही पूर्वांपार चालत आलेले काही उद्योग असतात ते बऱ्याच वेळा तरुण मुलं गरिबीमुळं, आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं ते काय करतात, तेच धंदा करतात आणि पुढे जातात. परंतु ज्या वेळेस मी त्यांना काही गोष्टी पकडलं, ज्या वेळेस मी त्यांना समज दिली, सांगितलं, समजावून सांगितलं, त्यांचं काउन्सिलिंग केलं, तर बरेच जण इथं उपस्थित आहेत. ज्यावेळेस कामिन शहाचा दर्गा झाला, म्हणजे उरूस झाला, त्यावेळेस मला वाटतं 300 ते 400 तरुण पोरं होते. त्या तरुण पोरांनी, म्हणजे ज्या पोरांच्या हाती काहीतरी गुन्हेगारीचं कृत्य असेल, ज्या पोरांना माझं काउन्सिलिंग पटलं, ज्या पोरांना मी सांगितलेलं पटलं, त्या पोरांनी त्या दिवशी अक्षरशः सिंगम गाणं लावून मला उचलून घ्यायला बघत होते. मी म्हटलं अंगावरती वर्दी. म्हणजे मला माझं मोठेपण याच्यातून काही सांगायचं नाही, मला हे सांगायचं की इथल्या समाजाने, इथल्या तरुणाने, इथल्या पोराने ठरवलं पाहिजे की आपला आदर्श कुणाला म्हणायचा, आपला आयडॉल कुणाला म्हणायचा, आपण कुठल्या दिशेने जायचं. आणि मित्रांनो, आज मी तुमच्या समोर जो उभा आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही सांगितलं होतं की मी फक्त जर उभा आहे संविधानामुळं आणि शिक्षणामुळे तुमच्या पुढे उभा आहे, नाही तर माझ्यासारख्या पोराला कुणी मागे सुद्धा उभा राहून नसतं दिलं. त्यामुळे जर इथल्या तरुणांनी गुन्हेगारीकडे वळण्यापेक्षा इथल्या सर्व तरुण पोरांनी ठरवलं पाहिजे की आपण शिक्षण हेच आपलं हत्यार आहे. चांगल्यातलं चांगलं शिक्षण घेऊन, चांगल्यातल्या चांगल्या नोकऱ्या मिळून, चांगल्यातल्या चांगले धंदे करून, आता सांगितलं की जर पानचं दुकान टाकलं मावा बंद करून तर तुमच्या दारामध्ये कुठलाही पोलीस येणार नाही. मी खूप ठिकाणी सांगितलं की तुम्ही जर 2 नंबर जर बंद केला, गुन्हेगारी जर केली नाही, तर तुमच्या दारात पोलीस रात्री अपरात्री येणार नाही, तुम्हाला उठवणार नाही, तुमची झाडाझडती घेणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही. त्याच्यामुळं अवैध धंदे करण्यापेक्षा किंवा गुन्हेगारीकडे वळण्यापेक्षा चांगले धंदे करा, चांगले उद्योग करा, चांगल्या नोकऱ्या मिळवा, हे मला तुम्हाला सांगायचं. ह्या सगळ्या कारवाया करत असताना जसं माझ्या स्टाफचं, माझ्या पोलीस स्टेशनचं मला सहकार्य लाभलं होतं आणि पाहिजे होतं, तसं सहकार्य नेवासकरांचं लाभलं. नेवासा ही ज्ञानेश्वरांच्या कर्मभूमीची भूमी आहे. नेवासा ही देवगडच्या किसनगिरी महाराज असतील किंवा सुनीलगिरीजी महाराज असतील यांच्या पावन स्पर्शाने झालेली भूमी आहे. नेवासामध्ये कितीतरी धार्मिक ठिकाण आहेत, नेवासामधले कितीतरी चांगले माणसं आहेत, चांगले उत्कृष्ट माणसं आहेत. मग मला याची जाणीव कधी झाली, त्यांनी लिहिलं होतं की पहिल्या काही महिन्यामध्ये साहेबांचा राग येत होता, आणि खरंच राग सगळ्यालाच येत होता. काय समजेना, राग सगळ्यालाच येत होता, कारण कायदा पचवणं, कायदा माहीत नसताना कायदा पचवणं अवघड जातं. पहिल्या 8-10 दिवसा 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं, माझी फुल तयारी होती की जोपर्यंत या लोकांना कायदा पचत नाही तोपर्यंत मला विरोधपात करावा लागणार, तोपर्यंत मला त्रास होणार आहे.
मग आम्हाला जर ट्रेनिंग दिले, आमच्या हातात दांडा दिलाय, आम्हाला जर पिस्टल दिले, तर ते काम कोणाचं आहे? गुन्हेगारांना किंवा कायदा मोडणाऱ्यांना त्याच भाषेत शिकवायचं काम कोणाचं आहे? त्यामुळे मी या टाईपचा अधिकारी. काही दिवसापूर्वी आताच ते महिलेचं उदाहरण सांगितलं. ते आले आणि ज्यावेळेस मी जेवत होतो ऑफिसमध्ये, डब्बा खात होतो, मला येऊन म्हटले की रडायला लागली. म्हटली साहेब 500, 1000, 100, 200 रुपये गोळा करून लोकांची धुनी भांडी करून मी बँकेत टाकलेत आणि ते लोक माझे पैसे देत नाही. त्या संचालकांना, चेअरमनला बोलून घेतलं. मला ते राहवलं नाही, कारण ती माता एक माझ्या आईसारखी होती. त्यांना म्हटलं या महिन्याचे किती पैसे? ते म्हटले 90,000. म्हटलं का देत नाही? ते म्हटले आमची बँक बुडाली. म्हणलं बँकेत किती जणांचे खाते? म्हणजे खूप जणांचे आहेत. म्हणलं कोणाकोणाचे आहेत? सगळे गरीबाचे आहेत का श्रीमंताचे आहेत? नाही म्हणले कोट्यवधींचे पण आहेत, उद्योगपतींचे पण आहेत. मग म्हणलं तुम्ही कोट्यवधींचे, उद्योगपतींचे तुम्ही सगळे व्यवहार क्लीन करू शकता, पण या महिलेचे देऊ शकत नाही का? मी जेवतच होतो, त्यांना सांगितलं आता वाजले 2, 4 वाजेपर्यंत जर या महिलेचे पैसे नाही दिले तर तुम्ही आणि मी, मला एनसीई दाखल करायची नाही, अर्जही घ्यायचा नाही. तुम्हाला सांगतो, मी जेवण केलं, फाट्यावर गेलो, 3:55 मला ऑफिस मधून फोन आला की साहेब ते लोक पैसे घेऊन आले. ते 90,000 रुपये घेऊन आले होते. ती महिला रडायला लागली जागेवर. ती म्हणली साहेब तुमच्या हाताने घ्यायचे आणि एक फोटो घ्यायचा. मी काय खूप काही करत नाही. मला जे शासनाने दिले ते एक तुकाराम महाराजांची एक ओवी, मज काय थोरपण पायीची वाहनं पायी बरी. मी एक निमित्त होतो इथे. कुठलाही डीवायएसपी असला तो एक निमित्त आहे. संतोष खाडे कुणी नाही, प्रोबेशनर डीवायएसपी किंवा इथला इंचार्ज, हे पद महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा खूप असे प्रसंग आले. एकदा 2 आई वडील वय 70-75 वर्ष आणि रडत माझ्याकडे आले, थकलेले, चालता येणार, बोलता येणार, आणि म्हटले साहेब हा जो मुलगा आहे हा आम्हाला रोज मारतोय, रोज दारू पितोय, रोज शिवाय घालतोय, आम्हाला जगू द्याय नाही, घराच्या बाहेर फेकतोय. त्याची एनसी घेऊ, त्यांचा अर्ज घेऊ, कधी नाही भेटणार त्यांना. तो डायरेक्ट आला, आई वडिलांच्या पाया पडला आणि म्हटला साहेब आजपासून या आई वडिलाला शिवी सुद्धा देणार नाही. आई बापाला सांगितलं जर शिवी दिली तर माझ्या दारात यायचं. 1.5 महिना होऊन गेला की कुटुंब अजून माझ्या दारात आलेलं नाही. मला काय सांगायचंय की आम्ही न्याय द्यायला जर बसलोय तर देऊ शकतो, पण ती देण्याची आमची प्रवृत्ती पाहिजे. एक व्यक्ती आहे बहिरवाडीचा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल. त्याचा आणि तिथल्या एका ट्रस्टचा वाद चालू होता 13 वर्षापासून. त्याच्यावर अन्याय होत असेल, अगर त्याची चूक असेल, परंतु त्यांच्यामध्ये तोडगा 13 वर्षापासून निघत नव्हता. आपण त्यांची मीटिंग बोलवली. म्हणजे असे खूप कितीतरी उदाहरणं आहेत. हे मी केलंय मी तुम्हाला सांगत नाही. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुठलाही अधिकारी हे करू शकतो. बरेच इथं अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत, ते सुद्धा करू शकतात. पण हे सगळं करत असताना मला तुमची साथ महत्वाची होती. बऱ्याच वेळा कायद्याच्या आताच मी सांगितलं, माझं इंटेन्शन साफ होतं, माझा उद्देश साफ होता, माझं मोटिव्ह साफ होतं. मी जे काय करतोय भलेही त्याचा मार्ग चुकीचा असेल, भलेही कधी कधी मला कायद्याच्या आणि ट्रॅकच्या बाहेर जाऊन काम करावं लागलं असेल, पण त्याचा जो उद्देश होता, त्याचं जे फळ होतं ते मला देणं, त्यासाठी माझी नेमणूक होती. परंतु मी ठरवलं होतं आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये की जर हा संतोष खाडे 15 जून पर्यंत जर कुठे जर 1 पैसा घेताना जर सापडला तर गणपती चौकामध्ये ड्रेस काढून देईल. हा तुम्हाला मी शब्द दिला होता. आता वाजले किती? 8. अजून 4 तास माझी ड्युटी. मागच्यांचं लगेच तोंडावर कपाळ्यावर हे आले. 12 वाजेपर्यंत चार्ज सोडणार नाही, कारण मला माहिती 11 वाजता काही गाड्या भरून येणार आहेत वाळूच्या. त्यामुळं 15 जूनच्या रात्रीच्या 8 वाजल्यात. आजही सांगतो कुणाच्या 1 पैशाला या संतोष खाडेने हात लावला नाही, म्हणून या नेवासकरांनी माझा ड्रेस काढून नाही घेतला, मला ड्रेस दिलाय. आणि हा ड्रेस देताना तुम्ही बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्यात. नक्कीच आता तुम्ही म्हटले युपीएससीतूनच या, बघू जसं जमल तसं करू, पण नक्कीच हा ड्रेस नगरच्या एसपी ऑफिस मध्येच घालेल, हा तुम्हाला शब्द देतो. कारण माझे वडील इथं बसलेले. 4 जानेवारी 2023 ला माझा एमपीसीचा इंटरव्ह्यू होता. मी सकाळी 5 वाजता उठून यशदाला इंटरव्ह्यू साठी निघालो होतो. आणि इंटरव्ह्यूला निघाल्यानंतर वडिलांना त्यांना एक कॉल केला की आपण इंटरव्ह्यूला जातोय तर आशीर्वाद घेतला पाहिजे. तर कॉल केल्यानंतर तिकडून गोंधळाचा आवाज ऐकायला यायला लागला. तर आई रडायला लागली आणि रडत रडत मला बोलायला लागली. मी म्हटलं अरे नेमकं झालंय काय? ते माईनगर कारखान्यावरती होती, अकलूज तालुका, सोलापूर जिल्हा. तर ती म्हटली की आम्ही ऊस तोडायला पहाटे गाडी घेऊन जात असताना समोरून एक वाळूचं टिप्पर आलं आणि त्या वाळूच्या टिप्परनी धडक दिली बैलगाडीला. पण वडिलांना पहिल्यापासून बैलांचा नाद असल्यामुळे त्यांनी बरोबर त्यांच्या हुशारीनं गाडी चारीत घातली आणि पण बैला अशी फिरल्यानंतर ती मागची बाजू अशी फिरल्यानंतर ते वाळूचं टिप्पर येऊन त्याला धडक दिली
आणि त्याच्यामध्ये आईचा पाय फ्रॅक्चर झाला. आता ज्या पोराच्या आईचा पाय वाळूच्या गाडीमुळे जर फ्रॅक्चर झालेला असेल तर तो पोरगा इथं वाळूच्या गाड्या कशा चालून देईल? पण हे सगळं करत असताना पहिल्या महिनाभरामध्ये तो तुम्हाला समजायला वेळ लागला. महिनाभरामध्ये जरी तुम्ही माझ्याकडे अडचणी घेऊन आले, तक्रारी घेऊन आले, सगळ्यांचे किस्से सांगत जर बसलो तर खूप वेळ होईल, पूर्ण घामानी ओला झालं. परंतु महिनाभर झाल्यानंतर जसं माझं तुम्हाला काम कळत गेलं त्याच्यानंतर तुम्ही सगळे माझ्या समोरचे चेहरे, कोणाचं एकाचं नाव घेऊन दोघांचं नाव घेऊन मी संकुचित होणार नाही, करणार नाही, पण इथं बसलेल्या सर्वांचं मला एवढं योगदान लाभलं. आणि यांनी सांगितलं निरंजनला मी सांगतोय की तुमचा टाइम 10चा आहे, वाजून गेल्यात 10:30, चला पुढे रामनवमीला. निरंजन म्हण नाही मला डान्स करायचा. निरंजनला सांगितलं माझ्यावर जर वर्दी नसती तर मी तुमच्यापेक्षा भारी डान्स केला असता, परंतु तरी ते ऐकत नव्हते. मग थोडस झालं, त्या दुसऱ्या दिवशी ते आले, ते झालं. त्याच्यानंतर संजू नानांनी टाकलं होतं की मी आता सांगितलं, त्यांनी टाकलं होतं बरोबर. परंतु आज त्याच व्यक्तीने दाखवून दिलं की रील नाही तर. त्यामुळं सगळ्यांनी तुम्ही सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे, म्हणजे इव्हन मला जाणवलं मी कारवाई करायचून तो माझा फॉलो व्हायचा बऱ्यापैकी, असंही काही ठिकाणी झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले लोकप्रतिनिधी आहेत. खरं सांगेल, आवरून सांगेल, मला राजकारणात पडायचं नाही, मला तुमच्या इथल्या स्थानिक राजकारणाचं काही घेणं देणं नाही. माझ्यासाठी सगळा समाज, सगळे नागरिक सारखे आहेत. पण इथले जे लोकप्रतिनिधी माझ्या काळातले असणारे जे आमदार साहेब आहेत, खरं सांगतो, इमानदारीने सांगतो, काम करत असताना एक सिंगल आमदार साहेबांचा चुकीचा फोन आला नाही. कधीही मला सांगितलं नाही की साहेब असं करू नका, तसं करू नका. एवढंच काय, जे नामदार साहेब आहेत, विखे पाटील साहेब, पालकमंत्री, त्यांचाही कधी फोन आला नाही. माझ्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला नाही. म्हणजे एवढं सांगतो, ठामपणे सांगतो, तुम्हाला खोटं वाटेल, पण मला एकाही नेत्याने किंवा एकाही अधिकाऱ्यांनी किंवा इथल्या एकाही व्यक्तीने खोट्या कामासाठी किंवा चुकीच्या कामासाठी किंवा 2 नंबर गोष्टीसाठी किंवा माझ्या कामात कसूर करण्यासाठी कुणीही माझ्यावर कधीही प्रेशर आणला नाही. मला कुणीही बळीचा बकरा केला नाही, मी कधीही त्याला बळी पडलो नाही. त्यामुळे हे काम मी जे काय करू शकलोय, हे जसं स्टाफने केलं, मी केलं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, हे काम जसं आम्ही केलं 50% आमचा वाटा आहे, तर 50% वाटा हा तुमच्या सगळ्यांचा वाटा आहे. कारण जर तुम्ही सपोर्ट दिला नसता, रामराज्य उत्सव समिती, मी आवर्जून सांगेन, म्हणजे माझ्या आयुष्यात आणि पुढेही मला वाटत नाही मी कधी असा ग्रुप पाहिजे. हा ग्रुप असा आहे, 5-6 हजार लोकसंख्या होती मला वाटतं तुमची याच्या वेळेस, रॅलीच्या वेळेस, आणि तुमचे किती मुलं असतील, साधारणतः 1000-1500 तरी मुलं असतील. पण आवर्जून सांगतो, एकही मुलगा दारू पिलेला नव्हता, एकही मुलगा, जो रामराज्य उत्सव समितीतला आहे, बाहेरचा माहित नाही, एकही मुलगा दारू पिलेला नव्हता. आणि ज्या वेळेस श्रीराम मंदिरापाशी ज्यावेळेस मिरवणूक गेली, मी सांगितलं आता जाग्यावर बंद करायचं, जाग्यावर मिरवणूक बंद झाली. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सहकार्य करता त्यावेळेस आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचं मोरल वाढतं, प्रोत्साहन वाढतं, आणि मग आम्ही काम करतो. त्यामुळं सांगायला कितीतरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संजय नानांनी त्यांनी 9:30लाच बंद केली फाट्यावरती. कितीतरी उदाहरणं सांगेल मी. रमजान ईद किंवा आपला कामिन शहाचा जो उरूस झाला, 9 वाजता बरोबर बंद केला. काही तिथल्या घटनेवर वाद असल्यामुळे त्यांना सांगितलं मी मिरवणुकीला परवानगी देणार, त्यांनी म्हणजे हिंदू असोत, मुस्लिम असोत, कुठल्याही जाती धर्माचे कुठलेही असोत, सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि तुम्ही सहकार्य केलं म्हणून मी काम करू शकलो. आता जे काही काम केलंय मी केलंय, माझ्या पोलीस स्टेशननी, माझ्या स्टाफनी मिळून जे काही केलंय, ते काही खूप काही बडाई मारण्यासारखं नाही, ते आम्ही आमचं कर्तव्य बजावलं. त्यामुळे तुम्ही आमचा सत्कार करावा इतकंही इथे काही नाही, पण एक आपले रिलेशन म्हणून तुम्ही इथं मला बोलवून जो गौरवाचा कार्यक्रम ठेवला, यातून नक्कीच एक मेसेज जाईल. येणारे अधिकारी, येणारे कर्मचारी नक्कीच ठरवतील की आपण आयुष्यात असं जर काम केलं तर आपला असा गौरव होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ज्या वाटेने चाललाय, गावकरी आणि तुम्ही सगळे आयोजक, ही चांगली वाट आहे, आदर्शाची वाट आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे तर आभार मानेल. आता खूप वेळ झालाय, जास्त वेळ नाही घेता असं वाटतंय, तुमच्याशीच बोलत राहावं. तर त्यामुळं संजय नाना सांगतायत की पोलीस स्टेशन खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळं जे काही केलंय आपण सगळ्यांनी मिळून केलंय, असंच पुढे काम येण्या वर्षामध्ये चालत राहो. त्यामुळं चांगलं काम करणाऱ्याला जनता डोक्यावर घेते. त्यामुळं नक्कीच कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कुठल्याही लोकप्रतिनिधी चांगलं काम करावं अशा शुभेच्छा देतो. आणि एक सांगतो, आताच आमच्या महाराजांनी सांगितलं की माझं जन्मगाव आहे राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी आहे, आणि भगवान बाबांचं सगळ्यात जास्त प्रेम हे ज्ञानेश्वरीवर होतं. आताही तुम्ही जर बघितलं तर भगवान गडावरती, मी त्या दिवशीच सांगितलं तुम्हाला, 11 कोटीचा नुसता दगड आहे असं मंदिर बांधलं जात आहे ज्ञानेश्वर माऊलींचं. त्यामुळं थोडस एक नाळ होती, ती नातं होतं. आणि आता पहिली पोस्टिंग नेवासेला असल्यामुळं मरेपर्यंत या नेवासेला विसरू शकत नाही. इथल्या तुमच्या
माणसाला विसरू शकत नाही. त्यामुळे भविष्यात कधीही संधी भेटली का होईना संधी आणण्याचा प्रयत्न करेल आणि या नेवाशामध्ये आवर्जून येण्याचा प्रयत्न करेल. जरी कधी कर्तव्याच्या बाजूने नसेल पण कधी वैयक्तिक आलो तरी तुमच्या प्रत्येकाची गाठ भेट घेऊन जाईल. तर तुम्ही पण विसरू नका. कधी जर फाट्यावर आलो गावात आलो तर तुमची भेट घेईल आणि आवर्जून तुमच्या सगळ्यांशी सलोखा ठेवेल. तुम्ही आता माझ्या सगळे घरचे माणसं झालेले आहात. कारण माणसाच्या आयुष्यात कधी पण पहिलंच लक्षात राहतं काय चाचा, पहिली नोकरी पहिली पोस्टिंग, बरोबर. चाचा हसले विचारायचं त्यामुळं चाचांचं तर खूप असायचं, असे विनोद असायचे. त्यामुळे सगळ्यांचं असं एक एक माणूस माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टाईप इथला नेवाशातला राहणार आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. फक्त एकच सांगतो की जसं माझ्या बापाने मला इथं DYSP म्हणून पाठवलं घडवलं तसंच तुम्ही प्रत्येक जण तुमच्या पोराला शिकवा, DYSP बनवा, डेप्युटी कलेक्टर बनवा, IAS बनवा, IPS बनवा आणि प्रत्येक पोरांनी पण हे ठरवा की जसं आज पितृदिवस आहे, जसा माझा बाप सन्मानाने इथं बसलाय तसं प्रत्येक पोरांनी ठरवलं पाहिजे की माझा बाप एक ना एक दिवस अशा स्टेजवर सन्मानाने बसला पाहिजे. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. जे माझं कौतुक केलं माझ्या गावकऱ्यांचं, माझ्यासोबत आलेले सगळे गावकरी खूप लांबून आले कारण त्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. माझे वडील या सगळ्यांचं तुम्ही कौतुक केलं, सन्मान केला, संधी दिली. एवढ्या